राज्यातील पावसाची सद्यस्थिती आणि अंदाज चिंताजनक असून राष्ट्रीय स्तरावर 13% तूट आहे, तर राज्यामध्ये विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात ही तूट 24 ते 25% पोहोचली आहे, असं ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं। मराठवाड्यातील लातूर आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसानं ओढ दिली, त्यामुळे दुष्काळाचं सावट आहे। पावसाचा तुटवडा असलेल्या या जिल्ह्यांची संख्या सातत्यानं वाढतीये। तिकडे अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन 3 बालकांचा मृत्यू झालेला होता आणि या प्रकरणामध्ये आता एक अपडेट हाती येतेय। रुग्णालयाच्या फायर स्टेशनमधील ऑटोमॅटिक फायर सेफ्टी यंत्रणा ही मॅन्युअल मोडमध्ये होती। अधिकाऱ्यांच्या पाहणीतून धक्कादायक प्रकार उघडकीस आला। जर फायर यंत्रणा ऑटोमॅटिक असती तर ती घटना टाळता आली असती का, असाही सवाल उपस्थित होतोय। आग लागल्यानंतर ऑटोमॅटिक फायर यंत्रणांमधील फायर अलार्म वाजते, पाण्याचे स्प्रिंकलर हे सुरू होतात, तर मॅन्युअल सिस्टममध्ये आग लागल्यानंतर ते फायर सिस्टम कर्मचाऱ्यांना सुरू करावे लागते।